सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या पाहूया। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा ईडीचा आरोप। ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांना आरोपी बनवत पुरवणी आरोपपत्र दाखल केले। आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्याचा माझ्याकडे व्हिडिओ। खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। व्हिडिओतील मंत्री संजय शिरसाट असल्याचाही राऊतांचा आरोप। संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार। मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाटांची वकिलांसोबत चर्चा। पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपानंतर शिरसाट आक्रमक। पैशांच्या बॅगांचे इतर व्हिडिओ द्यायलाही तयार आहे। इतर मंत्र्यांचे व्हिडिओ द्यायला तयार। बॅगेमध्ये पैसे नसल्याच्या शिरसाटांच्या दाव्यानंतर राऊतांचं वक्तव्य। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्गसह विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ल्याला जागतिक यादीमध्ये स्थान। ऐतिहासिक, अभिमानास्पद, गौरवशाली क्षण। हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींसह पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळामधील सहकाऱ्यांचे आभार। महाराष्ट्रामधील शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार। महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण। अजित पवारांनी ट्विट करून मानले मोदींचे आभार। प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवावीत। महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे निर्देश। महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आयोगाची तयारी सुरू। विधानसभेनंतर विधान परिषदेमध्ये जनसुरक्षा विधेयक मंजूर। विरोधकांचा गदारोळ। बाळासाहेबांनी ज्या नक्षलवादी विचारांना मारलं त्याला आम्ही खतपाणी घालणार नाही। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संतापले।